नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ऑल टाईम प्लास्टिक लिमिटेडचा IPO सध्या चालू आहे, तर त्याला अप्लाय करायचं का नाही ते आता आपण जाणून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप. तो लेट्स गो, स्टार्ट करूया. व्हिडिओला तुम्ही नक्की शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. सो बघा, 7 ऑगस्टला IPO चालू झाला होता. 11 ऑगस्टला आज त्याची लास्ट डेट आहे आणि अलॉटमेंट जी काही ती 12 ऑगस्टला होणार आहे. सो आणि अलॉटमेंट नंतर कोणाला रिफंडला कदाचित 13 तारखेला पण येऊ शकतं आहे, ते पण लक्षात ठेवायचं आहे. तर कोणाचे पैसे 12 तारखेला येतात किंवा कोणाचे 13 तारखेला पण येतात. त्यानंतर आता इम्पॉर्टंट काय आहे की जवळपास 400 कोटी रुपयाचा हा IPO आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो छोटाच IPO आहे, खूप जास्त मोठा IPO नाही आहे. सो 400 कोटीचा IPO आहे, तर हे तुम्ही अप्लाय करू शकत आहात. ठीक आहे, 400 कोटीचा IPO आहे, मेन बोर्डचा IPO आहे. जवळपास तुम्हाला 14-15 हजार रुपये लागतील. 275 रुपयाच्या रेटने आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, तर ऑलरेडी तुम्ही जर बघितलं तर सबस्क्रिप्शन जे काही ते चांगलं आलेलं आहे 2 दिवसांमध्ये. आज 3रा दिवस आहे, तर बघू आज आपण कशा प्रकारचं सबस्क्रिप्शन येतं आहे ते. ठीक आहे, आज ओके 4th दिवस आहे जवळपास, तर बघू आज शेवटच्या दिवशी कशा प्रकारचं सबस्क्रिप्शन येतं आहे. आपण थोडंसं कंपनीबद्दल जाणून घेऊया, त्यानंतर अप्लाय करायचं का नाही ते पण मी तुम्हाला लास्टला सांगेन. तर कंपनीबद्दल जर थोडंसं आपण जाणून घेतलं तर मी इथं, तर कंपनी जी काय ती 1971 पासून काम करते आहे. ठीक आहे, आणि कंपनी जी काही ती प्लास्टिकचे प्रोडक्ट्स बनवते. जे पण आपण घरामध्ये ज्या छोट्या मोठ्या काही गोष्टी वापरतो प्लास्टिकच्या, ते बनवण्याचं काम करते. मेनली प्लास्टिक हाऊसवेअर प्रोडक्ट्स, प्लास्टिकमधल्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असणार आहेत ते बनवण्याचं मेनली काम करते कंपनी. 1971 पासून काम करते आहे. आणि कंपनीबद्दल जर बघितलं, कंपनी प्रॉफिटमध्ये आहे, चांगला काही प्रॉब्लेम नाही आहे. कंपनीचा जो काही प्रॉफिट आहे तो 2023 पासून 2024मध्ये चांगला वाढलेला होता आणि 2024मधून 2025ला पण थोडासा अजून वाढलेला, म्हणजे 10% जवळपास. त्यानंतर डेट टू इक्विटी रेशो जर बघितला तर 0.88चा आहे. म्हणजे कर्ज खूप जास्त पण नाही आहे, खूप कमी पण नाही म्हणू शकत आहे आपण. जवळपास मी म्हणेल चांगलं आहे. म्हणजे 1च्या खाली जर डेट टू इक्विटी रेशो असेल तर चांगलं आहे. काही खूप जास्त कर्ज नाही घेतलेले त्यांनी, ओके कर्ज आहे. खूप जास्त पण नाही, खूप कमी पण नाही. आणि यांचे रिटर्न जर आपण बघितले का किती रिटर्न्स हे जनरेट करता आहेत, तर ROE यांचा आहे 19% रिटर्न ऑन इक्विटी, आणि ROC आहे यांचा 17%. म्हणजे चांगले रिटर्न्स आहेत. जर 15%च्या वर आहे, 10%च्या वर आहे, तर चांगले रिटर्न्स आपण मानतो. तर 15%च्या वर आहेत दोन्ही पण. त्यानंतर व्हॅल्युएशन जर आपण बघितलं, त्याचा PE रेशो आहे 32चा. ठीक आहे, 32चा PE रेशो आहे. सो 32चा PE रेशो म्हटलं तर थोडासा महाग आपण बोलू शकतो आहे. पण या सेक्टरमध्ये तुम्ही जर बघितलं, जर आपण थोडंसं पियर्सशी जर कंपॅरिझन केलं, म्हणजे त्याच सेक्टरमधल्या बाकीच्या कंपन्या ज्या प्लास्टिकचे प्रोडक्ट बनवतात, तर त्यामध्ये शेली इंजिनिअरिंग आहे, त्यांचा 80चा PE आहे, म्हणजे भरपूर जास्त आहे. आणि सेलोचा जर बघितला, सेलो कंपनी सर्वांना माहिती असणार, सेलोचे टेप आपण वापरतो ते वापरतो, त्यांचा PE आहे 40चा. ठीक आहे, सो 40चा PE आहे आणि शेली इंजिनिअरिंगचा 80चा PE आहे. सो त्याच्याशी आपण जर थोडंसं कम्पेअर जर केलं तर थोडंसं कमी व्हॅल्युएशनमध्ये आपल्याला पैसे मिळत आहेत. ठीक आहे, पण खूप जास्त कमी व्हॅल्युएशन नाही आहे, आपण ओके म्हणू शकतो आहे. ठीक आहे, खूप कमी पण नाही व्हॅल्युएशन, खूप जास्त पण नाही आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जर तुम्ही बघितलं, ओव्हरऑल सगळ्या गोष्टी ओके आहेत. खूप चांगली पण कंपनी नाही आहे आणि खूप वाईट पण नाही. सो त्यामुळे याचा जो काही आत्ता GMP सध्या चालू आहे तो 10%चा चालू आहे. म्हणजे 10% तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो आहे. ठीक आहे, म्हणजे जवळपास 1500 किंवा 2000 रुपयापर्यंत कदाचित प्रॉफिट होऊ शकतो आहे. आता बघा, हा GMP वाढू पण शकतो आहे, कारण कसं आहे, मागच्या 3-4 दिवसांमध्ये मार्केट भरपूर डाऊन आहे, तुम्हाला माहिती आहे. सो मार्केट जर आज जसं की मला पॉझिटिव्ह दिसतं आहे 11 तारखेला, सो मार्केट जर असं जर पॉझिटिव्ह राहील तर हा जो काही GMP आहे तो अजून जास्त वाढू शकतो आहे. आणि ज्या दिवशी लिस्टिंग होईल त्या दिवशी जास्त रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात कदाचित. ठीक आहे, तर मार्केटवर थोडाफार इम्पॅक्ट होईल. जर समजा मार्केट जर चांगलं पॉझिटिव्ह झालं तर याच्यामध्ये आपल्याला थोडं जास्त पण प्रॉफिट होऊ शकतो, म्हणजे 2,500 रुपये पण प्रॉफिट होऊ शकतो आहे कदाचित. ठीक आहे, सो त्या प्रकारे आहे. पण 10% GMP तर सध्या चालू आहे, म्हणजे 1501 रुपये तर प्रॉफिट होऊनच जाईल ॲटलिस्ट. ठीक आहे, सो अशा प्रकारे हा पूर्ण हा IPO असणार आहे. सो तुम्ही नक्कीच या IPOला सुद्धा अप्लाय करू शकत आहात. प्लास्टिकच्या ह्या कंपनीचा IPO आहे.
10% GMP आहे, विच इज ओके. क्योंकि बिकॉज काय आहे, बाकीचा अजून पण आपल्याला याच्यापेक्षा चांगला IPO सध्या नाही आहे. मी जर तुम्हाला बाकीच्या IPOजबद्दल जर सांगितलं तर सध्या एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, म्हणजे GSWचा पण IPO चालू आहे सध्या, GSW सिमेंटचा. तर त्याला अवॉइड करायचं आहे. मी याच व्हिडिओमध्ये सांगतो आहे, त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ नाही बनवत बसणार आहे, कारण त्याला तसं पण अवॉइडच करायचं आहे, कारण ती कंपनी लॉसमध्ये आहे. ठीक आहे, GSW सिमेंट ही कंपनी लॉसमध्ये आहे आणि ऑफर फॉर सेल ते करता आहेत भरपूर साऱ्या गोष्टी. सो त्यामुळं आपल्याला नाही अप्लाय करायचं आहे त्या IPOला. ठीक आहे, ऑल टाईम प्लास्टिक्सला तुम्ही करू शकता आहात. आणि बाकीचे जे 2 IPO आहेत जे खाली आहेत, ब्लू स्टोनचा आणि अजून एक IPO आहे हां रेगालचा, त्याच्यावर पण मी वेगळा एक व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे, त्याला अजून वेळ आहे, ते 13-14 ऑगस्टला क्लोज होणार आहे. सो त्याच्या आत मी व्हिडिओ तसा बनवून टाकेल. बट या IPOला तुम्ही माझ्याकडून आहे नक्की अप्लाय करू शकत आहात. खूप जास्त प्रॉफिट नाही होणार आपल्याला, 10-15% प्रॉफिट जो काही तो होऊ शकतो आहे ऑल टाईम प्लास्टिक लिमिटेडच्या IPOमध्ये. ठीक आहे, आणि ऑब्जेक्ट्स ऑफ द इश्यू नाही दिले आहे, तर मी तुम्हाला माझ्याकडून सांगतो. ही जी काही कंपनी जे काही 400 कोटी रुपये घेणार आहे, त्यातले काही जे काही पैसे आहेत ते त्याच्यासाठी यूज करणार आहे, डेट रिपेमेंटसाठी. ठीक आहे, तर थोडंसं कर्ज भरण्यासाठी हे वापरणार आहेत. आणि प्लस थोडेफार जे काही पैसे आहेत ते त्यांना इक्विपमेंट खरेदी करायचे आहेत. त्यांची जी फॅक्टरी आहेत प्लास्टिक ते प्रोडक्ट बनवणारे, त्यासाठी काही इक्विपमेंट खरेदी करायचे आहे, तर त्याच्यासाठी काही पैसे वापरले जाणार आहेत. दोन्ही पण कामांसाठी यूज केले जाणार आहे 400 कोटी रुपये, विच इज गुड. ठीक आहे, चांगल्या गोष्टीसाठी यूज केले जाणार आहेत. अशा प्रकारचा पूर्ण IPO असणार आहे. तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकत आहात. आज तुम्हाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तसा वेळ आहे, तुम्ही अप्लाय करू शकत आहात. अप्लाय कसं करायचं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक टाकून देईल, पाहिजे तर तुम्ही बघून घ्यायचं आहे आणि अप्लाय बरोबर करायचं आहे. ठीक आहे, चला तर व्हिडिओला आपण इथं एंड करूया. धन्यवाद. आणि आपलं चॅनल नक्कीच सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून की पुढं पण जे काही IPO येणार आहेत त्याबद्दल मी तसं अपडेट देत राहील. आणि NSDLचा IPOबद्दल मी तुम्हाला अपडेट देतो की NSDL ज्यांना पण लागलेलं आहे त्यांनी होल्ड करायचं आहे अजून पण. ठीक आहे, जोपर्यंत तो निगेटिव्ह जात नाही कोणत्याही एका दिवशी, आत्तापर्यंत रोज तो वरच जातो आहे, जोपर्यंत तो निगेटिव्ह जात नाही तोपर्यंत तुम्ही नक्की त्याला ठेवू शकत आहात, किंवा ॲज अ लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसुद्धा तुम्ही ठेवू शकत आहात, कारण चांगला शेअर आहे आणि रोज तो जातो आहे. 800 रुपयाच्या भावाने आपल्याला मिळालेला होता, आज त्याचा भाव जवळपास 1400 रुपये चालू आहे, म्हणजे खूप जास्त प्रॉफिट झाला आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, सो चांगला प्रॉफिट झाला आहे. सर्वांनी होल्ड करायचा आहे नक्की. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, होल्ड करायचं आहे. NSDLचा IPO जोपर्यंत तो निगेटिव्ह होत नाही, तर निगेटिव्ह जर झालं तर मग तुम्ही विकू शकता एखाद्या दिवशी, जर समजा खाली पडला तर. बट तोपर्यंत आपल्याला विकायचं नाही. ठीक आहे, सो लेट्स एंड द व्हिडिओ हेअर. परत एकदा आपण पुढच्या IPOवर नंतर चर्चा करूया.